भार माझा आता गावाने सरोवर सांगू आले. मग मीटिंग घेतली देवताने. बस आणि मग तयारी सुरू झाली. संवाद आहे दोघाचा. शेषा त्याच्यावर गौंडी वीट ठेवतो तितकं पीठ बसले आपल्याप्रमाणे. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. ज्या शेषावर शेषशाही भगवान विष्णू नारायण. शेषा बोला. अरे आता 14 मिनिट आहे. चला अवतार घेऊ. आता अवतार तर दूर आहे देवा. तुम्ही म्हणाल सिल्लोड पर्यंत फिरायला चाला तरी तुमच्या सोबत यायची इच्छा राहिली नाही. कारण सांगून देवा. राम अवतारात मी लक्ष्मण झालो शेष म्हणला आणि तुम्ही राम झाला. सोशियेने कष्ट तुम्हा सवे. 14 वर्षावरी केले उपोषण. जाणता आपण प्रत्यक्ष. हे दोघांचा संवाद आहे. शेष म्हणला मी लक्ष्मण झालो होतो, तुम्ही राम झाला होता. 14 वर्षे कंद मुळे पोरं फळे आणायचो. तुम्ही नवरा बायको दाबून खात होते. एक दिवस म्हटलं का लक्ष्मणा काय खाल्लं का रे. 14 वर्षावरी केले उपोषण. जाणता आपण प्रत्यक्ष. हे आता तुमच्या सोबत येण्याची इच्छा राहिली नाही. अरे त्याचं कारण झालं शेषा. काय झालं. पूर्वी तू अनुज लहान भाऊ झालता. पूर्वी लहान भाऊ लक्ष्मण झालता. मी मोठा भाऊ राम झालतो. मोठ्या भावांना ऑर्डर द्यायची असते. धाकट्यानं ऐकायचं असते. हो पण काही मर्यादा असते का नाही. ऐकायचं असते. 14 वर्ष एक दिवस जेवलो नाही. एक दिवस नाही म्हटलं काय खाल्लं का रे. बरं जाऊ दे. आता रागावू नको. 12च मिनिट आहे. आता आपण बदल करायचा आहे. आता तू माझा मोठा भाऊ हो बैराम दादा. मी तुझा लहान भाऊ होतो किशनराव. आता उलट. आता तू सांगायचं आणि मी ऐकायचं. पाळणमी आज्ञा तुझी मारे लहान भाऊ. आता तू ऑर्डर द्यायची मी ऐकायचं. शेष आणि विष्णू यांचा संवाद आहे. आता तू वडील होईल का सर्वज्ञ आणि पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू ऑर्डर द्यायची कृष्ण अवतारात आणि मी ऐकायचं. असं असेल तर चालेल देवा. मागचं सगळे वसूल करतो. तिकडे वसुदेवा देत देवकी बहीण. लग्ना माझी विघ्न झाले ऐका. दोन्ही देवाच्या बापाच्या लग्नात विघ्न आहे. रामाच्याही रामाच्याही बापाच्या लग्नात विघ्न आणि कृष्णाच्याही बापाच्या लग्नात विघ्न. ते प्रमाण आहे की नाही. प्रमाण आहे. तुम्ही सांगत नाही. अगोदर तर सांगत होते. येतात काटा लावतो पण सांगत होते. ते जेव्हा दशरथजी सावध करण्याचा प्रयत्न करतात. कौसल्ये आठवतं का तुला. रावणे हे केले लग्न माझी. केलं होतं कौशल्य. रावणे हे
केले लग्नामादी विघ्न असे की स्मरण तुझे लागी. म्हणजे राजा दशरथाच्या लग्नात विघ्न, कृष्णाच्या बापाच्या लग्नात विघ्न, वसुदेवा बेत देवकी बहीण लग्नामादी विघ्न झाले ऐका. बागडोर वसुदेवाच्या हातात आहे. वरात निघाली, आकाशवाणी झाली. वसुदेवाच्या नाही, कंसाच्या, ते होते तसं. कंसाच्या हातात बागडोर. नवरदेव नवरी म्हणजे वसुदेव देवकी रथात, स्वतः ड्रायव्हिंगला बसला कंस सारखा. वरात निघाली ना आकाशवाणी झाली. कंसा, जिच्या रथाचा तू सारथी झाला ते तुझी बहीण देवकी, तिच्या पोटी येणारा 8वा तुझ्या नरडीचा घोट घेणार आहे. 8वा हिचा पुत्र वधील तुझशी. ऐकुनी मानसी क्रोधावला, एवढ्या खड्ग माराया प्रमाण द्यावं लागते. तर हात तो धरीला वसुदेव. थांबा, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुमचा काळ आहे ना, मग आम्हाला बंदी खाण्यात ठेवा. लेकरू झालं की तुमच्या ताब्यात देत जाऊ म्हणून बंदी खाण्यात ठेवले. वसुदेव देव जमला आहे. आता ती वेळच आहे कृष्ण जन्माची. काय वरही वशिला दिसते या भागातल्या लोकांचा. काठे वर मोबाईल केला असेल त्यांनी. कृष्ण जन्म मजा आहे, आनंद आहे. ठेवा बंदी खाणी. झाला पहिला मुलगा, मुलगा निघून गेला. कंस म्हणला वसुदेवा तुम्ही इमानदार आहे कळलं. आता 7 लेकर होईपर्यंत आणून देऊ नका, पण 8व्याच्या वेळेला आठवणीनं आणल्याशिवाय राहू नका. आणि 6 लेकर झाले. 6 तेव्हा एका बाबाच्या पोटात दुखायला लागलं.